ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर गढ़चिरौली से है, जहां आलापल्ली की मुख्य बाजार इन दिनों गंभीर अस्वच्छता की समस्या से जूझ रही है। विशेषकर चिकन मार्केट परिसर में फैली गंदगी और जाम नालियों के कारण पूरे क्षेत्र में दुर्गंध फैल रही है, जिससे स्थानीय नागरिकों में तीव्र नाराजगी देखने को मिल रही है। ग्राम पंचायत की अनदेखी के चलते ये समस्या लगातार विकराल रूप लेती जा रही है। स्थानीय लोगों का कहना है कि बाजार क्षेत्र की नालियों की लंबे समय से सफाई नहीं की गई है। हालात इतने खराब हैं कि बाजार में प्रवेश करना भी मुश्किल हो गया है। चिकन मार्केट से निकलने वाला कचरे से संक्रमण फैलने का खतरा बढ़ गया है। चिंता की बात यह है कि बाजार प्रवेश क्षेत्र के आसपास आंगनबाड़ी, मंदिर, अंग्रेजी माध्यम स्कूल तथा मस्जिद स्थित हैं। ऐसे में छोटे बच्चों, महिलाओं और बुजुर्गों के स्वास्थ्य पर गंभीर प्रभाव पड़ने की आशंका व्यक्त की जा रही है। स्थानीय व्यापारियों की लापरवाही भी इस स्थिति को और बिगाड़ रही है। बाजार में पक्की रोड ना होने के कारण कीचड़ और गंदगी से पैदल चलना भी मुश्किल हो गया है। इससे न केवल नागरिक परेशान हैं, बल्कि ग्राहक भी बाजार से दूरी बनाने लगे हैं, जिससे व्यापार पर असर पड़ रहा है। नागरिकों ने ग्राम पंचायत से हस्तक्षेप कर नियमित नाली सफाई शुरू करने, चिकन मार्केट की व्यवस्थित व्यवस्था करने और बाजार में सड़क निर्माण करने की मांग की है। लोगों का कहना है कि यदि प्रशासन ने जल्द कदम नहीं उठाए तो आंदोलन का रास्ता अपनाया जा सकता है। म्हणून मंदिरात आले। मंदिर हा मार्केट मध्ये असून तुम्हाला काय वाटते या मार्केटच्या परिसरात? मार्केटच्या परिसरात कसं आहे, सर्व भाजीपाल्याचा व्यवहार असते, त्यात काही विषय नाही। पण जे आजूबाजूला परिसर आहे, नाली साफ नाही आहेत, जे मच्छी मार्केट, नॉनव्हेज मार्केट जे पण जे हा परिसरात असल्यामुळे नाही का, मंदिराचं जे परिसर असावं ते पूर्णपणे नाहीसं वाटते। फक्त मंदिराच्या गर्भाशयामध्ये गेलं तरच मंदिर वाटते, बादमध्ये इथे किंवा कुठे बाहेर गेलं इथं मंदिर आहे की नाही याचा पण आम्हाला प्रश्न उठतो। आम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊ खूप वेळा याची नोंदणी केलेली आहे, अर्ज दिलेले आहे, पण त्याच्यावर काही निर्णय, काही असं काही समोरचा कार्य यावं असं काही आलेलं नाही। खूप वेळा आम्ही इथं कचरापेटीची मागणी केलेली आहे, त्यात पण याचा काही विषय नाही। एक वेळा कचरापेटी झालेली आहे, पण त्याची व्यवस्थापना कशी चालू आहे ग्रामपंचायतला काहीच माहित नाही। हिच्या परिसरात तुम्ही पावसाळ्यात या त्याची गंदगी बघा, हिच्या नाऱ्या साफ नाही होत, काही नाही होत, काही नाही होत। परिसरात खूप सारी अशी गोष्ट आहे की त्याचा आपण उल्लेख पण सांगू नाही शकत। मच्छी मार्केटचं तर खूप व्यवस्थापनच गलत आहे, त्याचं जितकं पण दूषित पाणी असते, जी पण गंदगी ते सर्व मंदिरासमोरून जाते नालीतून। मग इथं तुम्ही मार्केटचे बसता, गिराईक मध्ये काही म्हणजे लोक येतात, त्यांच्याबरोबर काही फरक पडला? खूप सारा फरक पडला वासामुळे। जे स्कूल है, आंगनवाड़ी है, यहाँ पर मंदिर है, गणेश मंदिर, ये सामने का रोड बनना चाहिए, ये नाली वगैरह साफ होना चाहिए, ये बहुत जरूरी है। क्योंकि कैसा छोटे छोटे बच्चे पढ़ रहे हैं यहाँ पर, इसके लिए कैसा ये रोड तो होना बहुत जरूरी है। और ग्राम पंचायत कोई ख्याल नहीं कर रही। हाँ, उसके लिए ना बोरिंग की कोई ये नहीं है वहाँ पर। बोरिंग के लिए बोले वो एक बोरिंग है तो वो भी बंद है, कोई ऐसा इसके ऊपर ख्याल ही नहीं कर रहे। आप अभी तक कितने बार मतलब ग्राम पंचायत में कोई तकरार दी है क्या? मैं इसके पहले बताया, ऐसा तकरार लेखी में तो नहीं दी है, मगर ऐसी दी है। 4 बार गई है, रोड के लिए भी गई है। अच्छा, 3 रोड के लिए 2 या 3 बार गई है। और सफाई आहे किती वेळा ग्रामपंचायतला सांगून नाली सुद्धा नाली साफ करण्याची काही व्यवस्था करत नाही। स्वतः आम्ही हे नाही का नालीवर पात्र झाकलो हाव, कारण इथं गरोदर बाया येतात, स्तंदा माता येतात। आमची परिस्थिती पाहून ताई मॅडम का तुम्ही हे असे का ठेवता? आम्हाला वाटतं अरे आम्ही का करा, आमच्या हातात नाही ना, आम्ही जाऊन सांगतो बाहेर ग्रामपंचायतला, पण ते पण ऐकत नाही तर करायचं का? ह्याला तोडगा कसा निघेल हेच आम्हाला पाहिजे। काही सर्व इथं मंदिर आहे, गणेश मंदिर आहे, सर्व तिथं कॉन्व्हेंट आहे, इथं अंगणवाडी आहे, सर्व बाहेरून छोटे मुलं येतात, बाजारवाडीतला पूर्ण घाण ह्या नालीनं वाहत जातात, पण ह्या नालीचा काही विल्हेवाट लावत नाही आणि ह्या नालीला काही कोणी साफ करत नाही। कितीदा देऊन काही आमचा फायदा नाही। मॅडम हो, आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो, आम्हाला पाण्याची सोय नाही। कोणी घरामध्ये बकऱ्या पाळतात, पण ते त्यांच्या पाईपाच्या द्वारे या नालीला पूर्ण सोडून टाकतात लेंड्या वगैरे। पण ह्या नाली साफ, आपला कोठा साफ करून बाहेर कचरा फेकावा असं त्यांना वाटत नाही। नालीनं पूर्ण अंगणवाडीच्या मंदिरच्या साईडनं पूर्ण नालीनं वाहत जाता हा कचरा, कोणी आमचं ऐकायला खायली नाही। हे पूर्ण आलापल्लीला गणेश मंदिर समोर होप ऑफ हेवन इंग्लिश मीडियम स्कूल लहानशी कॉन्व्हेंट आहे। इथे 130 विद्यार्थी शिक्षण घेत असतात। तरी
इथे जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येतात त्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत असतो, कारण की हा जो मार्ग आहे, मुख्य मार्ग जो आहे, पूर्ण रोड तर नाहीच आहे, वरून बाजारवाडीचं पूर्ण घाण, मटन मार्केट आणि नालीचं घाण. आम्ही वारंवार ग्रामपंचायतला पण याची म्हणजे कल्पना केलेली आहे, त्या बावजूद इथं काही म्हणजे झालेला नाहीये. पावसाळ्यात तर इथे शाळेमध्ये पाणी पूर्ण साचतो, पूर्ण एरियाचं पाणी याच मार्गाने म्हणजे जातो, त्यामुळे इथे नाली आणि रोड आणि ते जे काही घाण आहे ते लवकरात लवकर याची कसं पावसाळ्यामुळे हे पूर्ण बाजारवाडीचं घाण पाणी, सर्व घरांचं घाण पाणी याच मार्गाने जात असते, त्यामुळे काय होत असते की मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. तर माझं हेच बोलणं आहे की आपण कठोर ऍक्शन घ्यायला पाहिजे यावर. गढ़चिरौली से सीनू संवाददाता संजय यमसलवार की रिपोर्ट। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ, हर खबर आपके साथ, आपके हाथ।